चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा लक्षात घ्या। आता हा आपल्या ॲपमधला व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ काय आहे तर आपण अपूर्णांक पाहिला होता। अपूर्णांकामधले आपण शाब्दिक उदाहरणं पाहिले होते आणि एक पुढचा महत्त्वाचा प्रकार आहे की जो या अगोदर कुठल्याही शिक्षकांना आपल्याला शिकवला नाही। मग काय प्रकार आहे, सिंपल गोष्ट लक्षात घे, याचं नाव आहे आवर्ती दशांश अपूर्णांक। काय नाव आहे पाय, आवर्ती दशांश अपूर्णांक। प्रत्येक गोष्टी आपल्याला इथे क्लिअर करायच्यात। आता पहा, आपण आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणून आता आपण आवर्ती म्हणालो आहोत, या शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि हे तर तू या जीवनाचा सत्यानाश करते। आवर्ती, हा तर तू आवृत्ती बी पाहिनं, तू आवृत्ती म्हणजे आपण म्हणतो ना पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती। तर आपण पाहिलो आवर्ती दशांश अपूर्णांक। आवर्ती या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे का, दिलेल्या उदाहरणामध्ये अनेक अंकाचं काय होत असेल, वारंवार येत असतील, अनेक अंकाचं रिपिटेशन होत असेल, अनेक संख्येचं रिपिटेशन होत असेल तर त्याला म्हणायचं आवर्ती दशांश अपूर्णांक। मग आता या आवर्ती दशांश अपूर्णांकाचे बब्या दोन प्रकार पडतात। मग आवर्ती दशांश अपूर्णांकाचा पहिला प्रकार पडतो शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक। हे जो अंक रिपीट होतो त्याच्या डोक्यावर असं दशांश चिन्ह देऊन शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक दाखवला जातो। आता दुसरा प्रकार आहे मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक। मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, तुला अपूर्णांक संख्येमध्ये ज्या संख्या रिपीट होतात त्यांच्या डोक्यावर आडवी रेषा दाखवून तुला मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक दर्शविले जातात। आता लक्षात घे, मी तुला म्हणलं 10/3, मग तू या 10ला 3 न भाग दिला, 3 त्रिक 9 पॉईंट देऊ, 1 उरला 10 झाले, 3 त्रिक 9, 1 उरला 10 झाले, 3 त्रिक 9, 1 उरला 10 झाले, 3 त्रिक 9। असं तू जोपर्यंत जिवंत आहे, मरायला बी आला तर भाऊ तू हे काय येणार, 3 3 3च येणार का नाही। मग अपूर्णांक संख्येमध्ये अंशाला छेदाने भाग दिल्यास दशांश चिन्हानंतर 1 आणि 1च अंक वारंवार रिपीट होत असेल तर त्याला म्हणायचं शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक। मग त्याचं लिखाण कसं करतात, जो अंक रिपीट होतो त्याच्या डोक्यावर हे चिन्ह। मग वाचन काय केलं तू, 3 दशांश शुद्ध आवर्ती 3 झालं भाऊ, याला तू म्हणला शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक। आता मी तुला म्हणलं मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय। उदाहरणार्थ आपण उदाहरण घेतलं 28/11, मग तो 28ला या 11नं भाग दिला, मग तू काय म्हणला 11 दोन्ही 22, पॉईंट देऊ 6 उरले, पॉईंट मुळे 60 झाले, 11 पाची 55, 5 उरले, पॉईंट मुळे 50 झाले, 11 चौक 44, पुन्हा 6 उरले, पॉईंट मुळे 60 झाले, 11 पाची 55, पुन्हा 5 उरले, 50 झाले, 11 चौक 44। इथं पण तू मेला, तू हे लेकर बायको कोणी बी भाग देत गेला तर येणार काय शेवटी 5 4 5 4 5 4। म्हणजे अपूर्णांक संख्येमध्ये अंशाला छेदाने भाग दिल्यास एकापेक्षा अधिक अंक वारंवार उत्तरात रिपीट होत असतील तर त्याला म्हणायचं मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक। मग लिखाण कसं करतात, जे अंक रिपीट होतात त्यांच्या डोक्यावर ही रेषा। मग वाचन काय करणार तू, 2 दशांश मिश्र आवर्ती 5 4, याचं वाचन काय करणार तू 3 दशांश शुद्ध आवर्ती 3। ओके, हा प्रकार समजलाय का। आता लक्षात घ्या, मी तुला प्रत्येक गोष्टी इथं क्लिअर करणार आहे। मग काय क्लिअर करणार, चला वरती स्टार मारून लिहायचं, काय लिहायचं, खालील अपूर्णांकाचे आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर करा। आता काय करायचंय की मी तुला जो प्रश्न विचारणार त्या प्रश्नामध्ये जो अपूर्णांक असेल त्या अपूर्णांकाचं तू हा उत्तर काढायचे आणि ते उत्तर कोणत्या आवृत्तीचं हे पण सांगायचे। म्हणजे मी तुला प्रश्न घेतला पहिला 7/9, आता याचं उत्तर काढायचं आपल्याला कोणत्या आवृत्तीमध्ये आहे। काय विचारलंय आपण, खालील अपूर्णांकाचे दिलेल्या अपूर्णांकाचे आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर करा। किती सोपं आहे, तू याला भाग देणार 0 दशांश झाले किती 70, मग 9 7 63 उरले किती 7, पॉईंट नंतर 70, 9 7 63 उरले किती 7, पॉईंट नंतर पॉईंट दिल्यामुळं 70। म्हणजे तुला एक गोष्ट कळली, या उदाहरणामध्ये दशांश चिन्हानंतर 1 आणि 1च अंक रिपीट व्हायला आहे, म्हणून हे उदाहरण कोणत्या आवर्तीचं आहे तर तो उत्तर शुद्ध आवर्ती। चला पुढचा प्रश्न घ्या, 20/6। आता 20/6 तुम्हाला म्हटलं याही उदाहरणामध्ये काय विचारलं बाबा की याचं उत्तर आवर्ती दशांश अपूर्णांकात काढा। काय करणार आपण, 20/6 6 त्रिक 18,
2 उरले पॉईंटमुळे 20 झाले, साहित्रिक 18, 2 उरले पॉईंटमुळे 20 झाले, साहित्रिक 18, 2 उरले पॉईंटमुळे 20 झाले, साहित्रिक 18. मग तुम्हाला एक गोष्ट कळाली, याही उदाहरणामध्ये एकच अंक रिपीट व्हायला आहे. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर 3 दशांश शुद्धावर्ती 3. एकच अंक रिपीट होत असेल तर शुद्धावर्ती, अनेक अंक रिपीट होत असेल तर मिश्रावर्ती. आता आणखी एक उदाहरण घेतलं मी तुला. काय उदाहरण दिलं? 100 भागिले 33 या अपूर्णांकाचे आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. तुम्ही असा प्रश्न तुमच्या ॲपमध्ये सोडवताना काय करायचं? पॉज द्यायचा, प्रश्न सोडून पाहायचा, नाही समजल्यावर पुढचा व्हिडिओ पाहायचा. हां, आता काय म्हणलं तुला? 100 भागिले 33 याचं कशात रूपांतर करा? आवर्ती दशांश अपूर्णांकात. मग तू काय करणार? 100 भागिले 33, 33 त्रिक 99, पॉईंट देऊ, 1 उरला 10 झाले, 10ला 33 भाग जात नाही, भाग देऊ, शून्याचा 100 झाले. 33 त्रिक 99, 1 उरला पॉईंटमुळे 10 झाले, भाग देऊ, शून्याचा 100 झाले, 33 त्रिक 99. म्हणजे तुला एक गोष्ट कळाली, काय रिपीट व्हायलंय? 03 03 03. मग दशांश चिन्हानंतर एकापेक्षा अधिक अंक रिपीट होत असतील तर दिलेलं उदाहरण मिश्रावर्तीचं. मग तू याला लिहिणार कसं? तर 3 दशांश मिश्रावर्ती 03, 3 दशांश मिश्रावर्ती 03. ओके, समजायला सर्वांना? आता तुला मेन गोष्ट पुढचं काय, याच्यानंतर मेन काय आहे? काही ताण घेऊ नको, प्रत्येक गोष्टी क्लिअर करायच्यात आपल्याला. आता तुला प्रश्न काय विचारला की आवर्ती दशांश अपूर्णांकाचे, तुला प्रश्न विचारला की बाबा दिलेल्या उदाहरणातील मूळ अपूर्णांकात रूपांतर करा. आवर्ती दशांश अपूर्णांकाचे काय म्हणते? आता मूळ अपूर्णांकात रूपांतर करा. लय मोठा ताण घ्यायचा नाही, प्रत्येक गोष्टी आपल्याला इथं क्लिअर करायच्यात. नाही समजल्या तर विचार. पहा, आता मी तुला या ठिकाणी म्हणलं, काय म्हणते की बाबा आवर्ती दशांश अपूर्णांकाचे मूळ अपूर्णांकात रूपांतर करा. किती सिंपल गोष्ट आहे पहा. मग तुला पहिलाच प्रश्न विचारला मी की इथं दिला होता, समजा एक प्रश्न दिला 28 भागिले 11. तू याचं उत्तर काढलं होतं 2 दशांश मिश्रावर्ती 54. कसं काढलं? 28 भागिले 11, 11 दोन्ही 22, 6 उरले 60, 11 पाची 55, 5 उरले 50, 11 चौक 44, 6 उरले 60, 11 पाची 55, 5 उरले 50, 11 चौक 44. म्हणजे तुला कळलं इथं 2 अंक रिपीट व्हायलेत, म्हणून उदाहरण मिश्रावर्ती दशांश अपूर्णांकाचं आहे. कळलं? आता तुला काय म्हणलं? 2 दशांश मिश्रावर्ती 54 याचा मूळ अपूर्णांक कोणता? मग आता लक्षात घ्या, असा प्रश्न परीक्षेत विचारला तर करायचं काय? लय मोठा ताण घ्यायचा नाही. जर दिलेल्या उदाहरणामध्ये तुला विचारलेला प्रश्न शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांकाचा असेल आणि जो अंक रिपीट होतो त्या अंकाच्या डोक्यावर हे चिन्ह असेल तर ते चिन्ह मिटवण्यासाठी त्याचा छेद 9 घ्यावा. त्याचा छेद काय घ्यावा? 9 घ्यावा. आता तुला दिलेलं उदाहरण मिश्रावर्तीचं असेल तर तुझं काम आहे, दिलेल्या उदाहरणामध्ये जे अंक दिलेत आणि ज्या अंकाच्या डोक्यावर मिश्रावर्तीचं चिन्ह आहे, ती मिश्रावर्ती मिटवण्यासाठी त्यांचा छेद जेवढ्यांच्या डोक्यावरती रेषा आहे तेवढ्यांचा छेद 9 9 घ्यावा. तेवढ्यांचा छेद काय घ्यावा? 9 9 घ्यावा, बाकी काही नाही. आता तुला प्रश्न विचारला 2 दशांश मिश्रावर्ती 54 याचा मूळ अपूर्णांक कोणता? लय मोठा ताण घ्यायचा नाही, बेसिक कन्सेप्ट सांगायलो. काय करणार तू? मग अशा प्रश्नामध्ये सिंपल आयडिया पहा. काय करायचंय तर याची अशी मांडणी करायची. तो उत्तर हे आहे 28/11. काढायचंय कसं ते लक्षात घे. मग तुला म्हणलं 2 दशांश मिश्रावर्ती 54 या आवर्ती दशांश अपूर्णांकाचा मूळ अपूर्णांक कोणता? तर तो काम पूर्णांक संख्येचं उत्तर एकीकडे लिहायचं. इथं लिहे वाटलं तर पूर्णांक संख्येचं उत्तर एकीकडे लिहायचं. हे झालं पूर्णांक संख्येचं उत्तर, इथं लिहायचं आवर्तीचं उत्तर. किती सोपं आहे पाया. मग पूर्णांक संख्येचं उत्तर, कारण मुंबईला प्रश्न अवघड आले, तू कोमात गेला का नाही? मग पुन्हा तू हे मुंबईसारख्या ठिकाणी पेपर आला, तसे प्रश्न आले तर तू ही बेजारी होऊ नये, तुझ्या जीवनाचा सत्यानाश होऊ नये, म्हणून हे शिकवायलो. मग पूर्णांक संख्येचं उत्तर एकीकडं, आवृत्तीचं उत्तर एकीकडं. मग पूर्णांक काय आहे भाऊ? तर पूर्णांक आहे 2. पूर्णांक काय आहे? 2. मग आता लक्षात घ्या, पूर्णांक संख्येचं उत्तर 2, आवृत्ती आहे 54. किती संख्येच्या डोक्यावर आवृत्तीचं चिन्ह आहे? 2. मी काय म्हणलं? जेवढ्यांच्या डोक्यावर चिन्ह आहे तेवढ्यांचा छेद काय घ्यावा? 9 घ्यावा. मग इथं किती संख्येच्या डोक्यावर आहे? 2 अंकाच्या. म्हणून इथं छेद तू किती वेळा घेणार? 2 वेळा 9. चला, हे आवृत्ती चिन्ह कट झालं का नाही? मग याला संक्षिप्त होत असेल तर काठ.
मग काय म्हणलो आपण 9 सकी 54, 9 एक 9. आता काही काटाकाटी होती का? नाही. मग आवृत्तीचं उत्तर काय आलं? 6/11 आणि पूर्णांकाचं उत्तर काय आलं? 2. आता या दोघाला जोडून लिहायचं. मग जोडून लिहिल्यावर काय होईल? 2.6/11. मग या दोघांमध्ये चिन्ह कोणतं भाऊ? गुणाकार. म्हणजे हा काय मिळाला तुला? पूर्णांक युक्त अपूर्णांक. मग या दोघांमध्ये गुणाकारांवरती काय असते? बेरीज. लिहिताना छेद जसाला तसा लिहावा. मग 11 दोन्ही 22, 22 आणि 6 28 भागिले कोणा भाऊ? 11. आलं का नाही तो याचं उत्तर? म्हणजे तुला परीक्षेत प्रश्न विचारला आवर्ती दशांश अपूर्णांकाचे मूळ अपूर्णांकात रूपांतर करा, तर करता येईल का नाही? चला याच्यानंतर एक पुढचा प्रश्न आपण पाहूया. याचं तुम्हाला आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर करता यावं. नाही आलं तरी मला विचारायचं, ताण घ्यायचा नाही. प्रत्येक गोष्टी आपण इझी गोईंग मध्ये पाहणार आहोत. आता मी तुला प्रश्न विचारला 3.3 याचे मूळ अपूर्णांकात रूपांतर करा. काय म्हणलो? 3.3 याचे मूळ अपूर्णांकात रूपांतर करा. आता हा प्रश्न तुम्ही मूळ अपूर्णांकात करायचा आहे. सोपा प्रकारे, कुठलाही ताण घ्यायचा नाही. प्रत्येक गोष्टी मी क्लिअर करणार आहे. पहा काय करणार आपण. काय म्हणलो मी? पूर्णांकाचे उत्तर एकीकडे लिहा, आवृत्तीचे उत्तर एकीकडे लिहा. पूर्णांक काय भाऊ? 3. आवृत्ती पण काय आहे? शुद्ध आवर्ती 3. जिच्या डोक्यावर टिंब आहे तिचा छेद काय घ्या म्हणलो मी? 9 घ्या. मग तू घेतला हिचा छेद 9, हे आवृत्ती चिन्ह कट झालं. मग याला संक्षिप्त कर. 3 एक 3, 3 त्रिक 9. आवृत्तीचं उत्तर काय आलं? 1/3. पूर्णांकाचं उत्तर किती आहे? 3. या दोघांना काय लिहे? जोडून लिहे. मग जोडून लिहिल्यावर काय होईल? 3.1/3. मग या दोघात काय? गुणाकार. वरच्यात काय? बेरीज. मग 3 त्रिक 9 आणि वरचा 1 10 भागले कशाला? 3 न. या प्रश्नाचं उत्तर 10/3. काय अवघड रे? समजायला सर्वांना? ओके, घे पुढचा प्रश्न. याचं उत्तर येतंय का? पाय याचं उत्तर आहे 6.6 याचे मूळ अपूर्णांकात रूपांतर करा. 6.6 याचे मूळ अपूर्णांकात रूपांतर करा. हा प्रश्न तू काय करायचा आहे? तर महत्वाची गोष्ट मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवायचं आहे. चला लक्षात घ्या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सोडून द्यायचंय. नाही समजलं विचारत चला. प्रत्येक गोष्टी क्लिअर करायच्या. व्हॉट्सअप ग्रुपवर बोलत चला आणि इथून पुढे आपला सिलेबस लवकरात लवकर कव्हर करायचा आहे. ओके, हां. आता पहा, म्हणजे आपण काय पाहिलं? आवर्ती दशांश अपूर्णांकाचे 2 प्रकार. एकाला आपण म्हणतो शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक, एकाला म्हणतो आपण मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक. आता याच्यामध्ये वेगळा प्रकार कसा? याची देखील बेरीज विचारली जाईल, याची देखील वजाबाकी विचारली जाईल. म्हणजे तुला प्रश्न विचारला 3.6 अधिक 6.6 बरोबर किती? आता या प्रश्नाचं उत्तर काढताना बेसिक कन्सेप्ट पहिल्यांदा क्लिअर करा. मग बेसिक कन्सेप्ट कशी क्लिअर करायची बाबा? तर पहा, पहिल्यांदा कोणी काय करेल? या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट पद्धतीनं. मग डायरेक्ट कसं बाबा? तर दिलेले जे काही आवर्ती दशांश अपूर्णांक आहे याचे म्हणले मूळ अपूर्णांकात रूपांतर करूया. मग इथं पूर्णांक संख्या, इथं आवर्ती संख्या, जिच्या डोक्यावर आवृत्तीचं चिन्ह तिचा छेद 9. मग आवृत्तीचं उत्तर 3 एक 3, 3 त्रिक 9. आवृत्तीचं उत्तर आणि पूर्णांकाचं उत्तर या दोघांना जोडून लिहायचं. जोडून लिहिल्यावर झालं 3.1/3 यांच्यात गुणाकार आणि नंतर बेरीज. मग 3 त्रिक 9, 9 आणि 1 10. हे झालं तुह या 3.3 या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं मूळ अपूर्णांकात भाऊ उत्तर. आता तो काम काय आहे? 6.6. इथं पण पूर्णांक संख्येचं उत्तर 6. आवृत्ती 6/9. ओके, मग आता लक्षात घे, याला कटत असेल तर काटून टाक. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. आता कटतंय का? नाही. म्हणजे आवृत्तीचं उत्तर 2/3 आणि पूर्णांकाचं उत्तर 6. या दोघांना पण जोडून लिहिणार. काय होईल मग? 6.2/3 यांच्यात गुणाकार आणि नंतर बेरीज. मग 3 सक 18, 18 आणि 2 20 भागिले 3 जशाला तसे. हे झालं तो या आवृत्तीचं उत्तर. ओके, मग आता तुम्हाला या दोघात काय विचारली भाऊ? बेरीज. अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान. मग इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, तो जशाला तसा. बेरीज कोणाची? अंशाची. मग 10 आणि हे 20 30, 30 भागिले 3, तो उत्तर किती आलं? 10. आता एवढं बेजार व्हायचं नाही. असा प्रश्न विचारला किंवा कसलाही विचारो, डायरेक्ट पद्धतीनं उत्तर कसं काढायचे
दे लक्ष इकडं. आता पहा या प्रश्नाचं उत्तर डायरेक्ट पद्धतीनं कसं. असा प्रश्न आपल्याला दिल्यावर काय करायचं, प्रश्न केवढाही विचारो, पहिलं काम आहे दिलेल्या प्रश्नात पूर्णांकाचं उत्तर एकीकड आणि दिलेल्या प्रश्नात आवृत्तीचं उत्तर एकीकड लिहे. मग पूर्णांक काय तो, तर इथं पूर्णांक आहे 3 आणि इथं पूर्णांक आहे 6. या दोघांच्या मधात चिन्ह आहे बेरजेचं. मग तो काम 3 अधिक 6 पूर्णांक संख्येचं उत्तर आलं तो 9. आता आवृत्ती काय पाय, आवृत्ती 3 शुद्धावर्ती 3 आणि आवृत्ती शुद्धावर्ती 6. या दोघांची बेरीज केली उत्तर आलं 9. आवृत्ती चिन्ह मिटवण्यासाठी छेद 9 घेतला, यांची केली काटाकाटी तर 9 1 9 9 1 9. मग तो आवृत्तीचं उत्तर काय आलं 1/1. तो पूर्णांकाचं उत्तर काय आहे 9. या दोघाला मी सांगितलं जोडून लिहा. मग जोडून लिहिल्यावर काय झालं 9 पूर्णांक 1/1. त्या प्रश्नाचं उत्तर आलं तर बघा 10. मग या दोघात गुणाकार नंतर बेरीज, मग 1 9 9 9 1 काय आलं भाऊ त्या प्रश्नाचं उत्तर 10. ओके. हा चला पुढचा प्रश्न. आता प्रश्न लक्षात घे, कुठलाही प्रश्न विचारो कसाही विचारो प्रत्येक गोष्टी क्लिअर करायच्यात. आता तुला प्रश्न विचारला मी, 2 दशांश मिश्रावृत्ती 12 2 दशांश मिश्रावृत्ती 12 अधिक 3 दशांश मिश्रावृत्ती 74 मायनस 4 दशांश मिश्रावृत्ती 53. एक प्रश्न समजून सांगतो, लक्षात घे. तू याला डायरेक्ट पद्धतीनं गेला तर वेळ खाऊ प्रक्रिया आहे, बिनाकामी तो हा टाइमपास होईल. डायरेक्ट पद्धतीने गेला मी तुला डायरेक्ट पद्धतीने उत्तर काढून दाखवू शकतो आणि जी आपली सरळ सरळ मोठी मेथड आहे तिने उत्तर काढू शकतो. तू मोठ्या मेथडने गेल्यावर काय होईल, तुला या आवर्ती दशांश अपूर्णांकाचं पहिल्यांदा मूळ अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल आणि मूळ अपूर्णांकात रूपांतर केल्यावर नंतर काय करावं लागेल, त्याला भाग द्यावा लागेल, त्याची बेरीज वजाबाकी करून भाग द्यावा लागेल. त्या पद्धतीने सांगतो पहिल्यांदा आणि नंतर कसलाही प्रश्न विचारला तर डायरेक्ट पद्धत सांगतो. पहा काय करणार तू पहिल्यांदा, मग तुला दिलाय 2 दशांश मिश्रावृत्ती 12. मग तो काम 2 दशांश मिश्रावृत्ती 12 याच्यामध्ये पूर्णांकाचं उत्तर 2 आवृत्ती 12चा छेद 99. कळलं. मग तुला एक गोष्ट कळावी, आता हे छेद 99 याला संक्षिप्त करू नको. काहून, कारण तुला बेरीज वजाबाकी करताना नियम काय असतो, छेद समान पाहिजे. मग बेजार व्हायचं नाही. मग तू डायरेक्ट काय म्हणणार 99 दोन्ही 198. नसल कळत येईल 100 मान, 100 दोन्ही 200 आणि 1 रुपयान दोनदा कमी 198. मग 100 दोन्ही 200 2 म्हणजे तू आता हे काय करणार 2 पूर्णांक 12/99 हे झालं पूर्णांकयुक्त अपूर्णांक यांच्यात गुणाकार नंतर बेरीज. मग 99 दोन्ही काय होईल तर 99 दोन्ही 198 अधिक 12 हे वरती बेरीज. मग 8 आणि 2 10 हातचाला 1 2 9 2 11 हातचाला 1. तो इथं उत्तर आलं 210/99. हे झालं भाऊ तो 2 दशांश मिश्रावृत्ती 12चं उत्तर. चला याला असं लिहून टाक. आता पुढं काय 3 दशांश मिश्रावृत्ती 74चं उत्तर. याही ठिकाणी पूर्णांकाचं उत्तर लिहे 3 आवृत्ती 74चा छेद काय 99. बिनाकामी काटाकाटी काऊन नाही करायची, कारण तुला शेवटी बेरीज वजाबाकी करताना छेद समान करावा लागतो. मग तू काय करणार पहा लक्षात घ्या 3 पूर्णांक 74/99 हा तुला मिळाला पूर्णांकयुक्त अपूर्णांक. मग तू पहिले यांचा गुणाकार नंतर बेरीज. आता 99 त्रिक म्हणता येईल ना, तू काय म्हण 100 त्रिक 300 आणि 100 3 वेळा 1 1 न कमी 297. मग तू काम काय 297 अधिक 74 7 आणि 4 11 हातचाला 1 8 9 आणि 8 17 हातचाला 1 2 आणि 1 3. समजायले सर्वांना काय म्हणलो पहा आपण हा 7 आणि 4 11 हातचाला 1 बरोबर आहे ना. 99 त्रिक 297 अधिक 74 7 आणि 4 11 हातचाला 1 8 9 आणि 8 किती होतील 17 17ला 7 हातचाला 1 2 आणि 1 3. मग तो इथं उत्तर आलं 371/99. या दोघात चिन्ह आहे बाबा बेरजेचं. चला याचं उत्तर आलं. आता तो काम तिसऱ्याचं उत्तर 4 दशांश मिश्रावृत्ती काय आहे 53. इथं पूर्णांक संख्येचं उत्तर 4 आणि मिश्रावृत्ती 53. मग या 53चा छेद किती बघा 99. चला आवृत्ती कट झाली.
मग आता तुला काय म्हणलं, या दोघाला तू जोडून लिहिणार. मग जोडून लिहिल्यावर 4.53/99 यांच्यात गुणाकार नंतर बेरीज. मग इथं पण 99 चौक म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं, 100 चौक 400 आणि 400 आणि 53. 100 चौक 400, 4 वेळा 4 कमी म्हणजे 396. समजायले का, 100 चौक 400, 4 वेळा 100 कमी म्हणजे 1 1 1 कटला तर 396. मग काय होईल, 396 अधिक किती 53. मग 6 आणि 3 किती 9, 9 आणि 5 14, हातचा आला 1. मग 449/99. आता तुझं काम काय आहे, एवढं लिहिल्यावर यांची बेरीज नंतर वजाबाकी. अपूर्णांकाची बेरीज करताना समान छेद एकदा दिसायला सर्वांना का खाली दिसेना, हा लक्षात घ्या. मग आता अंशाची बेरीज 1 0 1, 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, याच्यातून मायनस 449/99. अपूर्णांकाची वजाबाकी करताना समान छेद एकदा, वजाबाकी कोणाची, अंशाची. मग पाय 11तून 9 गेले 2, हे इकडे लिहू वाटलं तर आपण अपूर्णांकाची वजाबाकी विचारली ना आपल्याला. हा मग तो इकडे लिहिली. समजा काय वजाबाकी आहे की 581/99 मायनस 449/99. अपूर्णांकाची वजाबाकी करताना समान छेद एकदा, वजाबाकी अंशाची. 11तून 9 गेला 2, इथं उरले 7, 7तून 4 गेला 3, इथं उरला 5, 5तून 4 गेला 1. मग 132 भागिले काय 99. तू करणार काटाकाटी आता. मग काय म्हणला तू, 11 1 11, उरले 2 22 झाले, 11 दोन्ही 22, 11 9 99. तो आणखी संक्षिप्त केला, 3 चौक 12, 3 त्रिक 9. ह्या प्रश्नाचं उत्तर 4/3. समजलं हे. आता एवढ्या लांब लचकणं म्हणल्यावर तू म्हणशील सर मी एकच गणित सोडून वापस येईल ना, तो हा ताण घ्यायचा नाही, मी हे ना. आता या प्रश्नाचं उत्तर कमी वेळात सोप्या पद्धतीनं कसं पाहायचं, तो उत्तर हे 4/3. तो उत्तर काय आहे 4/3. किती सोपी पद्धत आहे. आणि एवढं सोपी पद्धत आता तू हा पाहिली नसेल, ताण घेऊ नको, प्रत्येक गोष्टी क्लिअर करायला. हा किती सोपी पद्धत आहे. हा मग तू करणार काय, ते या प्रश्नाचं उत्तर आहे 4/3. हे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. तो काम काय, असा कसाही प्रश्न विचारो, तो काम पहिल्यांदा या प्रश्नात पूर्ण संख्येचं उत्तर एकीकड आणि आवर्ती संख्येचं उत्तर एकीकड काढायचं. मग पूर्ण संख्या काय आहे 2, पूर्ण संख्या काय आहे 3, पूर्ण संख्या काय आहे 4. याच्या चिन्ह कोणतं, बेरीज. नंतर चिन्ह कोणतं, वजाबाकी. मग तो लिहिलं 2 अधिक 3 मायनस 4. मग याचं उत्तर 3 आणि 2 5 मायनस 4, 5 मधून 4 गेला. हे झालं तो या पूर्णांक संख्येचं उत्तर. आता तो काम आवृत्तीचं उत्तर. मग आवृत्ती पाय काय आहे, तर आवृत्ती इथं आहे 12, ही लिहिली तो 12 आवृत्ती. चिन्ह कोणतं आहे प्लस. आवृत्ती किती आहे 74, चिन्ह कोणतं आहे मायनस. आवृत्ती कोणती आहे 53. चला ओके. मग पहिले बेरीज नंतर वजाबाकी. मग पहा 4 आणि 2 6, 7 आणि 1 8 मायनस 53. 6 मधून 3 गेला 3, 8तून 5 गेला 3. आवृत्ती चिन्ह 2 अंकावर होतं, ते आपण जशाला तशाला देऊन टाकलं. आता मी काय म्हणलं होतं, जेवढ्यांच्या डोक्यावर आवृत्ती चिन्ह तेवढ्यांचा छेद काय घ्यावा 9 9 घ्यावा. मग तू घेतला याचा छेद 9 9, झालं हे कट. मग तू म्हणला 33 1 33, 33 त्रिक 99. याच्यात काटाकाटी होती का नाही. मग तो आवृत्तीचं उत्तर काय आलं 1/3. तो पूर्णांकाचं उत्तर काय आलं 1. मग मी काय म्हणलं होतं, या दोघाला जोडून लिहा. मग जोडून लिहिल्यावर काय झालं 1.1/3. तो उत्तर किती सांगितलं होतं भाऊ मी 4/3. मग या दोघात गुणाकार नंतर काय बेरीज. मग 3 1 3, 3 आणि 1 4, छेद जशाला तसा. आलंय का नाही तो उत्तर, यस. समजलंय सर्वांना. हा आता पाहू मी तुम्हाला करायला दिलेले प्रश्न, त्याचे तुम्ही द्यायचे उत्तर. ओके चला, यानंतर पुढचा एक प्रश्न याच पद्धतीने जाण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो, तुम्हाला येईल अशी आशा व्यक्त करतो. नाही आलं तर तू जीव दिलेला बरा आहे ना, त्याच्यापेक्षा वेगळं काय सांगू. चला घ्या प्रश्न, पहा या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे.
3 मिश्रावृत्ती 69 अधिक 2 मिश्रावृत्ती 34 मायनस प्रश्न विचारला आपल्याला 3 शुद्धावृत्ती 37. चला आता या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. 3 मिश्रावृत्ती 69 अधिक 2 मिश्रावृत्ती 34 मायनस 3 मिश्रावृत्ती 37. काय म्हणलो मी? एकदा पुन्हा आणखी सांगतो. एकदा असा प्रश्न दिला, ताण घ्यायचा नाही. पहिल्यांदा पूर्ण संख्येचं उत्तर एकीकड आणि नंतर आवर्ती संख्येचं उत्तर एकीकड. मग पूर्ण काय आहे? 3 2 3. मग तो काम 3 अधिक 2 मायनस 3 3 3 हे असं बी करता येते. किंवा 3 आणि 2 5 5 मधून 3 गेले. तो इथं आवृत्तीचं पूर्णांक संख्येचं उत्तर काय आलं? 2. आता आवृत्ती पहा. आवृत्ती किती आहे बाब्या? 69. आवृत्ती किती आहे बाब्या? 34 मायनस काय आहे? 37. म्हणजे आवृत्तीचं उत्तर एकीकडे लिहायचं आणि पूर्णांक संख्येचं उत्तर एकीकडे लिहायचं. मग आता पाय, पहिल्यांदा बेरीज 9 आणि 4 13 हाताला 1 4 6 आणि 4 10 मायनस 37. मग पहिले वजाबाकी आवृत्तीची नंतर जेवढ्यांच्या डोक्यावर होतं तेवढं जसाल तसं देऊन टाकायचं. मग 13तून 7 गेले 6, इथं उरले 9, 9तून 3 गेले 6. चला आवृत्ती चिन्ह जशाला तसं. आता याला करायचं संक्षिप्त. 11 सखी म्हणल्यावर 6, 11 9 99. पुन्हा तू हा केलं संक्षिप्त. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. हे झालं तुझ्या आवृत्तीचं उत्तर. तो पूर्णांकाचं उत्तर किती आहे? 2. आता या दोघांना लिहायचं जोडून. मग जोडून लिहिल्यावर काय झालं? 2.2/3. हा तुझ्याकडे काय झाला? पूर्णांक युक्त अपूर्णांक. मग तो काम काय आहे? यांच्यात गुणाकार नंतर बेरीज. मग 3 दोन्ही 6, 6 आणि 2 8. मग 8/3. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? समजलं एक सर्वांना? हा. आता एक प्रश्न तू काय करायचं, मला या ठिकाणी करून दाखवायचा आणि त्याचं उत्तर तू आम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपला पाठवायचं. तू नाही पाठवलं तर मग या पेचकाळात एक लाद घालतो. हा 4 मिश्रावृत्ती 54 अधिक 3 मिश्रावृत्ती 36 मायनस 5 मिश्रावृत्ती 27. या प्रश्नाचं उत्तर जे या अगोदर मी 2 प्रश्न सांगितलेच त्याच पद्धतीनं सोडून देण्याचा प्रयत्न करायचा. याच्यावर एक दुसरा भाग येणार. इथं आपलं हे प्रकरण संपणार. आवर्ती दशांश अपूर्णांकात कसलाही परीक्षेत प्रश्न विचारो, तुला काही प्रॉब्लेम आला नक्की मला त्याचा प्रश्नाचं उत्तर किंवा तो प्रश्न व्हॉट्सअप ग्रुपला विचार, त्याचं उत्तर मी परिपूर्ण देईल. थांबू आपण इथं.